नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्यामुळे आता आपण काय करणार आहोत की राज्यशास्त्रामधले हे जे 5च्या 5 पाठ आहेत, तर त्यातले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत किंवा एक्झाममध्ये ज्यातून प्रश्न विचारले जातात, तेवढेच फक्त भाग आपण पाहणार आहोत आणि माझी गॅरंटी आहे की त्यातूनच तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जाणार. त्याच्यामुळे रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यूने हा व्हिडिओ सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. सो लेट अस स्टार्ट. आपण चॅप्टर वाईज जाऊयात. पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे संविधानाची वाटचाल. आता यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा, तो म्हणजे इथे तुम्हाला बघायला मिळते की संविधानाची उद्दिष्ट आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करणं, हे आहे संविधानाचं वैशिष्ट्य. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पुढे तुम्हाला एक तारीख बघायला मिळते की 26 जानेवारी 1950 पासून संविधानानुसार राज्यकारभार करायला सुरुवात झाली. ह्या दोन गोष्टी या पॅसेजमधून लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आहे राजकीय प्रगल्भ. याच्यावरती मोस्टली क्वेश्चन विचारला जात नाही, त्यामुळे तुम्ही स्किप केला तरी पण काही फरक नाही पडणार आहे. याच्यामध्ये हेच आहे की लोकांनी सरकारवरती विश्वास ठेवला पाहिजे किंवा सरकारने निवडणुका न्याय्य आणि मुक्त वातावरणामध्ये घेतल्या पाहिजेत. यामुळेच आपली राजकीय प्रगल्भता जी आहे तर ती किंवा राजकारण जे आहे तर ते अजून प्रगल्भ होईल, लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढेल वगैरे वगैरे आहे. सो ते तेवढं नाही केलं तरी पण चालेल, कारण हे आपण तसंही पुढच्या पाठामध्ये बघणार आहोतच. त्यानंतर पुढे तुम्हाला बघायला मिळते मताधिकार. अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर हा प्रश्न विचारला जातो की मतदानाचा अधिकार 21 वर्ष पूर्ण पासून ते 18 वर्ष पूर्ण असं केल्यामुळे काय काय फायदे झाले. तर पहिला फायदा हे झाला की नवीन जो युवा वर्ग आहे त्याला संधी मिळू लागली. दुसरं असं आहे की लोकशाहीची व्याप्ती वाढली गेली यामुळे, आणि भारतातली लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही बनली का, याच्या कारणामध्ये पण तुम्हाला हे वय चेंज केल्याचं लिहायचं आहे. नेक्स्ट आहे इतर देशांपेक्षा भारतामधली जी मतदाराची संख्या आहे तर ती वाढली गेली, आणि हा फक्त संख्यात्मक बदल नाहीये तर गुणात्मक सुद्धा आहे, कारण बरेचसे राजकीय पक्ष जे आहेत तर ते युवा मतदारांच्या सहाय्याने सत्तेमध्ये येऊ लागले. तर अशा पद्धतीने इथून दोन प्रश्न बनवू शकतात. एक तर जे वय आहे तर ते 21 वरून 18 केल्यामुळे काय फायदे झाले, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा की भारताची किंवा भारतातील लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे का, याचं कारण. त्यानंतर आहे लोकशाही विकेंद्रीकरण. आता लोकशाही विकेंद्रीकरणामुळे काय होतं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे सत्तेचा गैरवापर होत नाही असं नाही म्हणू शकत आपण, पण काही प्रमाणामध्ये आळा बसतो. यामुळे काय होतं की स्थानिक पातळीवरचं सरकार वेगळं आहे. त्यानंतर आपण म्हणूयात की राज्य पातळीवरचं वेगळं आहे, केंद्रीय पातळीवरचं वेगळं आहे, आणि त्यामुळेच काय होतंय की गैरवापराला आळा बसतोय. आता हे विकेंद्रीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. हे कोणत्या ह्याच्यानुसार, तर संविधानामध्ये 73 आणि 74 जे कलम आहे त्या दोन कलमाच्या आधारे जे स्थानिक पातळीवरचे शासन आहे त्यांना पण वेगवेगळे अधिकार देण्यात आले. तर अशा पद्धतीने हे आहे सत्तेचे विकेंद्रीकरण. यात पण जास्त प्रश्न नाही विचारत, फक्त हे दोन जे 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीमुळे विकेंद्रीकरणामध्ये बाकीच्या पातळीवरच्या सरकारला पण अधिकार मिळाले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, RTI म्हणजेच काय, राईट टू इन्फॉर्मेशन, 2005 साली हे आलं होतं. आणि याच्यामध्ये असं आहे की जनता सरकारला कुठल्याही त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारू शकते की तुम्ही असं का केलं. याच्यामुळे काय होते, पारदर्शकता वाढते, गोपनीयता कमी होते, आणि ऑफकोर्स जनतेचा सरकारबद्दलचा विश्वास दृढ होण्यासाठी मदत होऊ शकते. सो हे काही पॉइंट्स लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे, बाकी नाही केला तरी पण चालेल. त्यानंतर पुढे आहे सामाजिक न्याय आणि समता. खरं तर सामाजिक न्याय मिळावा किंवा समता मिळावी म्हणजेच लोकांमध्ये कुठल्याही गोष्टीच्या आधारे लिंग, जात, धर्म, पंथ इत्यादी ज्या पण गोष्टी आहेत त्याच्या आधारे मतभेद नसायला पाहिजे, सगळीकडे समानता असायला पाहिजे, सामाजिक न्याय असला पाहिजे, हे याचं उद्दिष्ट आहे. यामध्ये पण मोस्टली एक्झाम मध्ये डिरेक्टली क्वेश्चन नाही विचारला जात, त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे राखीव जागांचं धोरण. तर बेसिकली आपल्या समाजामध्ये एकतर कितीही समानता बघायचं म्हटलं तरी पण इतकी काही पूर्णतः समानता नाहीये, आणि त्यामुळे मग बऱ्याचशा अनुसूचित जाती जमाती आहेत की ज्या या मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्या जात आहेत, त्यांना अजूनही म्हणाव्या तितक्या संधी नाही मिळत आहेत. त्याच पद्धतीने जर महिलांबद्दल असेल, बालकांबद्दल असेल, तर अशा पद्धतीने हे जे आहे त्या सगळ्यांसाठी काहीतरी जागा राखीव ठेवण्यात येतात, आणि त्याला आपण म्हणतो राखीव जागांचे धोरण. सो याचबद्दल इथे सांगितलेलं आहे. इव्हन अल्पसंख्याक असतील म्हणजेच जे ज्यांची संख्या कमी आहे, अशा धर्मामध्ये लोक ज्यांची संख्या कमी आहे त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो. फॉर एक्झाम्पल मुस्लिम वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण अनेक तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहेत. सेम महिलांसाठी सुद्धा, की फॉर एक्झाम्पल महिलांना वडिलांच्या असेल किंवा पतीच्या संपत्तीमध्ये वाटा मिळणार, किंवा हुंडा प्रतिबंध कायदा असेल,
लैंगिक अत्याचारापासून सुरक्षा करणारा किंवा संरक्षण देणारा कायदा असेल, अशा प्रकारच्या बऱ्याचशा तरतुदी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील. तर याच्यामध्ये एक्झाम साठी काय क्वेश्चन बनू शकतो, तर आता आपण बघतो की महिलांसाठी ना स्थानिक पातळीवरती ज्या शासन संस्था आहेत त्याच्यामध्ये काही टक्के जागा राखीव ठेवलेली आहे. तर इतर राष्ट्रांसाठी ती जागा आहे 33%ची, तर हे लक्षात ठेवायची आहे टक्केवारी. आणि हे जर महाराष्ट्रामध्ये बघायचं म्हटलं तर ते आहे 50%. म्हणजे 50% स्त्रिया तिथे निवडून येऊ शकतात किंवा 50% जागा या स्त्रियांसाठीच्याच आहेत. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की स्त्रियांना महत्त्व देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे ते म्हणजे न्यायालयाची भूमिका. खरं तर लोकशाहीला अजून चांगलं मजबूत करण्यासाठी न्यायालयाची भूमिका फार जास्त महत्त्वाची आहे. तर इथे तुम्हाला बघायला मिळतंय की त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पॅसेज आहे. याच्यामध्ये असं आहे की संविधान जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. तर ते का आहे तसं ते तुम्हाला माहिती पाहिजे, कारण संविधानामध्ये परिस्थितीनुसार, देशाच्या प्रगतीनुसार किंवा त्याच्यामध्ये होणाऱ्या बदलानुसार अनेक बदल जे आहेत तर ते सतत करावे लागतात आणि त्यामुळे ते एकदा लिहिलं आणि झालं असं नाहीये. तर प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टींनुसार किंवा नवीन नवीन ज्या काही गोष्टी येतील त्यानुसार चेंजेस करावे लागतात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की संविधान जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. सो हे तुम्हाला एकतर चुकीबरोबर सहकारण स्पष्ट करामध्ये येऊ शकतं किंवा कारणे द्यामध्ये येऊ शकतं आणि त्यासाठी हा पॅसेज महत्वाचा आहे. खरं तर संविधानाची एक मूलभूत चौकट आहे की म्हणजे न्यायसमता असलीच पाहिजे. उद्या तुम्ही असं नाही करू शकत की संविधानच कॅन्सल करून टाकाल वगैरे, ही पॉवर तुमच्याकडे नाहीये. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी कोणाकडे काय असलं पाहिजे, कोणाकडे काय नसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी संविधानाच्या चौकटीमध्ये पण आखलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे महत्वाचे न्यायालयीन निर्णय. सो आता न्यायालयाचे निर्णय हे स्त्रियांविषयीचे असतील, हे बालकांविषयीचे असतील, त्यासोबतच इतर अनेक गोष्टींबद्दल न्यायालय जे काही निर्णय घेत असतं, ते सगळे जे निर्णय आहेत ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. अगेन एक्झाममध्ये न्यायालयाच्या निर्णयावरचे क्वेश्चन्स नाही विचारले जात. सो फक्त तुम्ही याकडे जास्त बाय हार्ट वगैरे नाही केलं तरी पण चालेल. तर जे जे इम्पॉर्टंट आहे ते आपण बघितलंय. हा क्वेश्चन तर आपण तसंही बघितलाच आहे. त्यानंतर हे तर तुम्ही लॉजिकली पण लिहू शकता. लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? सत्तेचे विकेंद्रीकरण ते आपण पाहिलं. चुकी बरोबर मध्ये बघा तिन्ही पण पॉइंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अ, त्यानंतर संकल्पना स्पष्ट करामध्ये हे तर ऑलरेडी सांगितलेलंच आहे. माहितीचा अधिकार आणि याचं उत्तर सेमच आहे. सो एक काहीतरी केलं तर तुम्हाला दोघांची पण उत्तरं येतील. हे पण डन आहे. हा क्वेश्चन खूपदा विचारला गेलाय. बाकी नाही केलं तरी पण चालेल. सो एवढेच क्वेश्चन्स करायचे आहेत. त्यानंतर पुढे बघा निवडणूक प्रक्रिया. आता खरं तर निवडणूक प्रक्रियेमध्ये एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे असा की निवडणुकीसाठीचा जो काही उमेदवार आहे, तर तो कसा असला पाहिजे किंवा प्रतिनिधी कसा असला पाहिजे. तर तो कार्यक्षम असला पाहिजे, तो प्रामाणिक असला पाहिजे, तो विश्वासू असला पाहिजे, जनमताची कदर करणारा असला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निवडणुका होत असताना त्या खुल्या वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत, त्या न्याय्य वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत, विश्वासार्ह वातावरणामध्ये झाल्या पाहिजेत. हे पण पॉइंट्स लक्षात ठेवायचे, कारण तुम्हाला वेब डायग्राम मध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात. आता खरं तर निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र असा निवडणूक आयोग आहे. मग तो जो निवडणूक आयोग आहे ना, त्याच्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि बाकीचे त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि त्यासोबतच इतर 2 उपनिवडणूक आयुक्त सुद्धा आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की हे जे निवडणूक आयुक्त आहेत, त्यांचं काम काय आहे? तर निवडणुकाच्या तारखा घोषित करण्यापासून ते निकाल लागेपर्यंत जे काही सगळं काम असेल निवडणुकीशी रिगार्डिंग, हे कोणाचं आहे? या निवडणूक प्रक्रियेच्या ह्याच्यामध्ये येतं किंवा निवडणूक आयोगाकडे येतं. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारलं जाऊ शकतं, एकतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर ते आहे राष्ट्रपती करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की निवडणूक आयोगाची निर्मिती कशावरून करण्यात आली? तर संविधानामध्ये जे 324 कलम आहेत त्यानुसार करण्यात आली. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आताच आपण बघितलं की निवडणूक आयुक्त जी आहे त्याची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. त्यांना म्हणजेच निवडणूक आयुक्तांना कोणीही पदावरून काढून वगैरे टाकू शकत नाही, उगाच काही कारण नसताना. ते पण तुम्हाला पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला बघायला मिळते की सगळ्यात पहिले जे निवडणूक आयुक्त होते तर ते होते सुकुमार सेन. अगेन एक्झाम मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला की निवडणूक आयोगाची एक्झॅक्टली कार्य काय आहेत. पहिलं काम तर हे आहे की बघा प्रत्येक वेळेस जेव्हा निवडणुका होतील
तेव्हा असं होऊ शकतं ना की नवीन काही लोकांना 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत किंवा नवीन काही लोकांना मतदान करायचं आहे. सो त्या ज्या काही याद्या आहेत तर त्या अपडेट करणं हे सुद्धा याच्यामध्ये येतं. सो मतदार याद्या तयार करणं, त्या अद्ययावत करणं ही सगळी कामं कोणाची आहेत? निवडणूक आयुक्ताची आहेत. सॉरी म्हणजे आयोगाची आहे. आयुक्त नाही म्हणू शकत आपण, निवडणूक आयोगाची आहेत. मग इथपासून सुरुवात होते ते म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामाला. सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे मतदार याद्या तयार करणं. त्यानंतर आहे आता याद्या तयार केलं त्यानंतर डिसाईड करायचं आहे की निवडणूक घ्यायची कशी, किती टप्प्यांमध्ये घ्यायची किंवा त्याचं वेळापत्रक कसं तयार करायचं. सो मग ते सगळं डिसाईड करणं किती टप्प्यांमध्ये, कुठे कधी घ्यायची आहे, कोणत्या वेळेत घ्यायची आहे, कुठल्या तारखेला घ्यायची आहे. सो ते सगळं ठरवणं हे पण काय आहे? निवडणूक आयोगाचंच काम आहे. ते ठरवून झाल्यानंतर मग उमेदवार काय करतात? अर्ज करायला सुरुवात करतात की आम्हाला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे. तर मग ते जे काही त्यांनी अर्ज दिले असतील त्याची छाननी करणं, ती माहिती सगळी बरोबर आहे की नाही ते तपासून बघणं, हे सगळं कशाच्या अंडर येतंय? निवडणूक आयोगाच्या अंडर येतंय. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे राजकीय पक्षांना मान्यता देणं. आता फॉर एक्झाम्पल पहिल्यापासून जे काही राजकीय पक्ष आहेत ते आहेतच. पण एखादा नवीन उमेदवार अपक्षामधून येणार असेल, तर त्या राजकीय पक्षांना मान्यता द्यायची असेल तर ते करणं किंवा जे काही पूर्वीपासूनचे राजकीय पक्ष आहेत, तर त्यांना सुद्धा ती निवडणूक म्हणजे त्या उमेदवारांनी सुद्धा ती निवडणूक लढवायची की नाही हे त्यांचा अर्ज वगैरे बघून ठरवणं, हे सगळे काम पण कोणाचं आहे? निवडणूक आयोगाचंच आहे. हे सगळं आपण का करतोय? तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे निवडणुका व्यवस्थित व्हाव्यात, न्याय्य आणि खुल्या वातावरणामध्ये. कुठल्याही प्रकारे जे मतदान करणार आहेत त्यांची फसवणूक होता कामा नये. कुठलेही चुकीचे उमेदवार जे आहेत तर त्यांना संधी दिली जाऊ नये. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण अशा पद्धतीने काही पायऱ्या आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्या की ठरवून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर पुढे आहे निवडणुकीसंबंधीचा वाद सोडवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल निवडणुका झाल्या, निकाल लागला, मग त्यानंतर असतं ना की ईव्हीएम मशीनमध्ये हेच झालंय, तेच झालंय किंवा इतर पण जे काही वाद असतील ते सगळे सोडवणं हे पण कोणाचं काम आहे? निवडणूक आयोगाचं काम आहे. त्यानंतर आहे मतदारसंघांची पुनर्रचना. आता मतदारसंघ म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये प्रत्येक जेव्हा आपण असं म्हणतो की केंद्रामध्ये निवडणुका आहेत किंवा केंद्राच्या निवडणुका आहेत, तर त्यावेळेस अ, लोकसभेमध्ये एक मधून जे निवडून येतात किंवा लोकसभेसाठी जे निवडून येतात, तर असे एकूण 543 उमेदवार आहेत की जे निवडून येतात आणि त्यातलेच मग पुढे जाऊन आपण म्हणतो की ते कशामध्ये आहेत? सत्तेमध्ये येणार आहेत. त्यांचं एक मंत्रिमंडळ असणार आहे. त्यामधून एक प्रधानमंत्री असणार आहे. तर हे जे 543 लोक आहेत, तर ते डिपेंड करतं की भारतातल्या कुठल्या स्टेटमधून किती लोक जे आहेत, किती उमेदवार जे आहेत, तर ते निवडून येणार आहेत. ही संख्या ऑलरेडी डिसाइडेड असते. म्हणजे याचा अर्थ एकूण 543 इतके मतदारसंघ आहेत आणि हे निर्माण करणं किंवा ह्याच्याबद्दलचं काम कोण बघतं? परिसीमन समिती किंवा डिलिमिटेशन कमिशन बघतं आणि कोणी पण ह्याच्यावरती दबाव टाकू नये याची पण दक्षता घेतली जाते की कोणी पण परिसीमन समितीच्या वरती इथे एवढंच मतदारसंघ का आहे, तिथे तेवढंच का आहे वगैरे अशा प्रकारचा कुठलाही दबाव येता कामा नये यासाठी याची पुनर्रचना केली जाते तटस्थपणे. त्यानंतर तुम्हाला भारतामधले पहिले मतदार बघायला मिळतायत ते म्हणजे श्याम शरण नेगी. तर हे होते भारताचे पहिले मतदार ज्यांनी पहिल्यांदा मत दिलं होतं. 25 ऑक्टोबर 1951 साली या निवडणुका सगळ्यात पहिल्यांदा घेण्यात आल्या होत्या आणि त्यामध्येच त्यांनी मतदानाचा अधिकार जो आहे तर तो बजावलेला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाची एक्झॅक्टली कामं काय काय आहेत? एक तर पहिल्यांदा आपण बघितलं मतदारसंघाची निर्मिती करणं, 543 आकडा आहे. मग मतदार याद्या निश्चित करणं, त्यानंतर उमेदवारांनी जे काही अर्ज दिले असतील त्याची छाननी करणं, ते बरोबर आहे की नाही हे तपासणं. त्यानंतर मग निवडणुकांचा प्रचार करणं, म्हणजे एखादी निवडणूक होणार असल्याचं टाइम टेबल वगैरे डिस्क्लोज करणं किंवा त्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये येणं. हे सगळं कशाचा भाग आहे किंवा कोणाचं काम आहे? निवडणूक आयोगाचं काम आहे. त्यानंतर पुढे आहे की प्रत्यक्ष मतदान जे आहे तर त्याची योजना करणं की कुठे कसं कुठल्या टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यानंतर मतदार झाल्यानंतर मतांची मोजणी करणं, निकाल देणं आणि त्यासंबंधी जे जे काही वाद असतील ते सगळं सोडवणं हे कशामध्ये येतंय? निवडणूक आयोगाच्या अंडर येतंय. सगळ्यात महत्वाचा पार्ट जो की मोस्ट ऑफ द टाइम्स एक्झाम मध्ये विचारला जातो तो म्हणजे आचारसंहिता. निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यापासून ते निवडणूक कंप्लीट होईपर्यंत साधारणतः सरकार त्यासोबतच सरकार असेल, शासन आहे, जनता आहे, सगळ्यांनाच काही नियम फॉलो करायचे असतात किंवा काही अ, एक ठराविक गोष्टी फॉलो करायच्या असतात. त्याचा भंग करायचा नसतो त्या नियमांचा. याचं कारण आहे ते म्हणजे निवडणुकीमधील गैरप्रकार रोखणं. तर त्या
संहितेला किंवा ते ते जे काही नियमावली आहे त्यालाच आपण काय म्हणतोय आचारसंहिता. आता निवडणुका जेव्हा आपण म्हणतोय की मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये घेतल्या पाहिजेत, तर त्याच्या समोरची काय आव्हाने आहेत? म्हणजे कशामुळे निवडणुका मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये घेतल्या जात नाहीत? पहिलं ते म्हणजे निवडणुकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केला जातोय. तो रोखणं गरजेचं आहे. मग तो गैरव्यवहार सत्तेचं हे दाखवणं असेल किंवा पैसा असेल जे काही असेल ते, पण ते रोखणं हे म्हणजे निवडणूक आयोगासमोरचं मोठं आव्हान आहे. त्यानंतर काही जे उमेदवार आहेत तर ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, तर त्यांना संधी न देणं किंवा त्यांच्यापेक्षा बेटर कोणाला तरी संधी देणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. निवडणुकांमध्ये जी हिंसा होते किंवा जे एक गुंडेगिरी वगैरे होते त्याचं प्रमाण खूप जास्त आहे, ते कमी करणं. तर या सगळ्या गोष्टी येतात न्याय्य आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेणं याच्यामध्ये. मग आता त्या पलीकडे जाऊन काहीतरी सुधारणा केल्या पाहिजेत ना या सगळ्या गोष्टींवरती. तर मग निवडणूक आयोग काय सुधारणा करतंय? एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांसाठी स्पेसिफिक जागा राखीव ठेवल्या जात आहेत निवडणुकांमध्ये 50% वगैरे. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा लोकांना उमेदवारी देण्याआधीच विचार केला पाहिजे, नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि निवडणुकांसाठीचा जो काही खर्च येईल ना तो शक्यतो सरकारने करावा. म्हणजे स्वतःच्या ह्याच्यामधून उमेदवारांनी खर्च करण्यापेक्षा तो खर्च जो आहे तर तो सरकारने करावा असं इथे आहे, जेणेकरून जो गैरप्रकार आहे त्याला आळा घालता येईल. आणि या सगळ्या गोष्टींची कायद्यामध्ये बदल करून घेण्यात यावा, जेणेकरून ह्याला आळा घालता येईल. त्यानंतर आहे की आधी निवडणुका ज्या आहेत तर ते एखाद्या कागदावरती वगैरे लिहून किंवा जी कागद आहेत तर ती त्या चिन्ह असणाऱ्या पेट्यामध्ये टाकून वगैरे घेतल्या जायच्या, कारण तेव्हा साक्षरतेचं प्रमाण खूप जास्त कमी होतं. पण आता जे आहे आपण आता ईव्हीएम मशीन वगैरे वापरतो. सो हे जे एक ट्रान्झिशन बघायला मिळतंय तर ते सुद्धा याच्यामध्ये आहे. नोटा जे एक ऑप्शन आहे तर ते ईव्हीएम्स मध्ये देणं शक्य झालेलं आहे. जर जर मतदाराला कोणालाही मत द्यायचं नसेल तर नोटाला मत दिलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढे असं आहे, निवडणुकांचे प्रकार इतके महत्वाचे नाहीयेत पण आहेत तर बघून घेऊयात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे सार्वत्रिक निवडणुका, ज्या की दर 5 वर्षांनी होतात. मग आहे मध्यावधी निवडणुका, म्हणजे कधी कधी काय होतं की बहुमत वगैरे संपुष्टात येतं सत्तेमध्ये असणाऱ्या सरकारचं. मग त्यावेळेस परत एकदा निवडणूक घ्याव्या लागतात, पूर्ण निवडणुका घ्याव्या लागतात पूर्णच त्या भागामधल्या. पोटनिवडणुका म्हणजे काय, होऊ शकतं की विधानसभा किंवा लोकसभेमधला एखादा जो उमेदवार आहे जो की निवडून आला आहे, सत्तेमध्ये होता आणि अचानक त्याने राजीनामा दिला किंवा अचानकच त्याचा मृत्यू वगैरे झाला, तर फक्त त्याच भागाच्या निवडणुका पुन्हा घेतल्या जातात. त्याला आपण म्हणतो पोटनिवडणुका. ठीक आहे. सो एवढ्याच या पाठामध्ये आहे. एमसीक्यूज मधले तिन्ही पण करून टाका. चुकी बरोबर मधलं काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे पहिलं केलं तरी पण पुरेसं आहे. संकल्पना स्पष्ट करामध्ये तसं दोन्ही पैकी काही महत्वाचं नाहीये, पण पहिलं रीड आउट करू शकता. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय, हे जर तुम्ही केलं तर तेच उत्तर इथे पण लागू होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे राजकीय पक्ष. खरं तर जेव्हा आपण म्हणतोय की निवडणुका घेतल्या जातात, तर निवडणुका घेताना जेव्हा म्हणजे उमेदवार उभे राहत आहेत आणि जनतेला मतदान करायचं आहे, तर त्यामधला दुवा काय आहे, राजकीय पक्ष. म्हणजे सरकार आणि जनता यांच्यामधला दुवा काय आहे, तर राजकीय पक्ष आहेत. खरं तर राजकीय पक्ष आणि चळवळी यांच्यामध्ये खूप जास्त सिमिलॅरिटीज आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पण लोक एकत्र येत आहेत आणि एखादा प्रश्न सोडवायचा आहे. पण फरक हाच आहे की याच्यामध्ये लोकांना सत्ता पाहिजे आणि चळवळीमध्ये सत्ता वगैरे नको आहे. तर मेन उद्दिष्टच हे आहे राजकीय पक्षांचं की सत्ता मिळवायची आहे, सत्ता मिळवायची आहे आणि राजकारण करता करता ज्या काही सुधारणा आहेत त्या करायच्या आहेत. आता याच्यामध्ये ना प्रत्येक पक्षाची अशी एक काहीतरी विचारसरणी असते आणि ती विचारसरणी जर लोकांना पटली तरच लोक त्या पक्षाला पाठिंबा देतात आणि त्याला आपण जनाधार असं म्हणतो. हे प्रत्येक पक्ष जे आहेत ना तर ते काय करणार आहेत सत्ता मिळाल्यानंतर, याच्याशी निगडीत काही पक्ष कार्यक्रम घेतात की आम्ही शिक्षणामध्ये हे करू, आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये हे करू, जे काही असेल ते. त्यानंतर त्यांचा मेन हेतूच हा आहे की सरकार स्थापन करणं, बहुमत वगैरे घेऊन सरकार स्थापन करणं. जनतेचे जे काही प्रश्न आहेत तर ते शासनापर्यंत पोहोचवणं किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्या जनतेपर्यंत पोहोचवणं, यासाठीचा एक मधला दुवा म्हणून राजकीय पक्ष जे आहेत तर ते काम करत असतात. त्यानंतर भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. जर आपण स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये बघितलं, सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं, तर त्यामध्ये सत्ता जी आहे तर ती काँग्रेसच्याच हातामध्ये होती किंवा एकपक्ष पद्धत होती असं आपण तेव्हा म्हणू शकतो.
पण हळूहळू त्याला आव्हान दिलं जाऊ लागलं आणि 1977 नंतर काँग्रेस सोडून इतर जे पक्ष आहेत तर ते पण एकत्र येऊ लागले आणि 1989 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा हार झाली काँग्रेसची आणि इतर सगळे पक्ष जे आहेत त्यांनी आघाडी सरकार स्थापन केलं. आघाडी म्हणजे काय? की 2-3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी मिळून सरकार स्थापन करणं किंवा मिळून त्यांच्या उमेदवारांची संख्या बहुमताइतपत असली पाहिजे, तेव्हा त्याला आपण म्हणतो आघाडीचं सरकार. खरं तर आधी असं वाटायचं की आघाडीचे सरकार जे आहे तर ते इतकं स्टेबल नसणार आहे, पण त्यानंतर मात्र कळलं की आघाडीचं सरकार पण स्टेबल असू शकतं जेव्हा खऱ्या अर्थानं ते सत्तेमध्ये आलं. एकपक्ष पद्धती म्हणजे काय की पूर्ण देशामध्ये एकच पक्ष जे आहे तर ते प्रबळ आहे, तेच जे आहे तर ते सत्तेवरती येऊ शकतं. द्विपक्ष पद्धत म्हणजे जसं की आपण बघतोय मधल्या काळामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन सत्ता ज्या होत्या तर त्या स्पर्धेमध्ये होत्या. आता पण आपण म्हणतो की स्पर्धा जर कुठल्या दोन पक्षांमध्ये असेल तर हे दोन पक्ष आहेत केंद्रामध्ये. सो हे झाले दोन पक्ष पद्धत. खरं तर आपल्याकडे किंवा आपल्या देशामध्ये स्पेसिफिकली बहुपक्ष पद्धत आहे, म्हणजे खूप जास्त पक्ष आपल्याकडे आहेत. प्रदेशामध्ये आपण बघायचं म्हटलं तर शिवसेना, मनसे, भाजप असेल, काँग्रेस असेल, इतर बऱ्याचशा बरेचसे पक्ष आहेत. सो याला आपण काय म्हणतो? बहुपक्ष पद्धत. सो एकपक्ष पद्धत आहे, द्विपक्ष पद्धत आहे आणि बहुपक्ष पद्धत आहे. आता आपल्याला प्रत्येक पक्षाबद्दल काय काय लक्षात ठेवायचंय बघा. पहिला पक्ष आहे, एकतर दोन प्रकारचे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय पक्ष. प्रत्येक पक्ष हा राजकीय पक्ष असतो, पण त्याला जर राष्ट्रीय पक्ष बनायचं असेल म्हणजे त्याला केंद्रामध्ये निवडणुका लढवायच्या असतील तर यासाठी काही कंडिशन्स आहेत. एक्झामसाठी महत्वाच्या नाहीयेत, पण तुम्ही हवं तर रीड करू शकता. आणि काही जे आहेत तर ते प्रादेशिक पक्ष आहेत जे फक्त त्या त्या राज्यामध्ये किंवा त्या त्या प्रदेशामध्येच निवडणुका लढवू शकतात, पूर्ण भारतभर नाही. तर याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे पहिल्यांदा आपण जे राष्ट्रीय पक्ष आहेत तर ते बघतोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. स्थापना साल लक्षात ठेवा, 1885 साली झालं होतं आणि त्या काळामध्ये ही एक प्रबळ पक्ष होता. त्यांचे विचार हे होते की धर्मनिरपेक्षता असली पाहिजे, सर्वांगीण विकास, दुर्बल आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क वगैरे असले पाहिजेत, हा त्यांचा विचार होता. त्यानंतर आला कम्युनिस्ट पक्ष 1925 साली आणि जे मजूर वर्ग आहे किंवा जो शेतकरी वर्ग आहे त्यांना न्याय वगैरे मिळाला पाहिजे, त्यांच्या हक्कांसाठी लढणारा जे एक वर्ग आहे तर तो आपण म्हणू शकतो की त्यासाठीचा हा पक्ष आहे. पण त्यानंतर या पक्षामध्ये पण विचारसरणीमध्ये खूप जास्त तफावत आढळून आली आणि हे पण फुटला हा पक्ष आणि त्याचा अर्धा पक्ष जो आहे किंवा दुसरा पक्ष जो तयार झाला त्यापासून तो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. पण त्याआधी येतं भारतीय जनता पक्ष, ज्याची स्थापना झाली होती 1951 मध्ये आणि 77 मध्ये हा पक्ष आधी जो आहे तर तो भारतीय जनसंघ नावाचा होता, त्यानंतर तो जनता पक्षामध्ये विलीन झाला. ठीक आहे. पण हे पक्षाचं स्वरूप जे आहे तर ते फार काळ नाही टिकलं. त्यानंतर तो सुद्धा फुटला आणि भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये तो स्थापन झाला. यांचे मूळ विचार हेच आहे की भारतीय संस्कृती असेल किंवा भारतामधलं जे एकूणच आपण म्हणतो की परंपरा वगैरे आहे त्यांचं जतन केलं पाहिजे, यासाठी हा पक्ष महत्वाचा आहे. त्यानंतर आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. आपण बघितलं की कम्युनिस्ट पक्षातूनच हा पक्ष फुटून तयार झालेला आहे. तर याचे विचार थोडेसे त्याच प्रकारचे आहेत, फक्त इतकंच की समाजवाद असेल, धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे, या सगळ्यांचा पण हा पक्ष पुरस्कार करतो. नेक्स्ट आहे बहुजन समाज पक्ष. 1984 मधला हा पक्ष आहे. हा मोस्टली दलित असतील, बहुजन जे आहेत किंवा जे आदिवासी आहेत यांना समान हक्क मिळावेत किंवा यांना पण समान संधी मिळाव्यात, हा याचा मेन उद्देश आहे. त्यानंतर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस मधून फुटून हा पक्ष तयार झाला आहे 1999 मध्ये. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता ही त्याची काही मूल्य आहेत. चिन्ह आहे घड्याळाचं. खरं तर हा पक्ष जो आहे तर तो 1999 पासून 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती होता आणि 2004 पासून 14 पर्यंत काँग्रेस आय मीन केंद्रात सुद्धा राष्ट्रवादी जे आहे तर ते सत्तेवरती होतं. नेक्स्ट आहे तृणमूल काँग्रेस. 2016 मध्ये खरं तर हा जो पक्ष आहे तर हा राष्ट्रीय पक्ष झाला आणि यांचं पण हेच आहे की धर्मनिरपेक्षता असली पाहिजे, लोकशाही असली पाहिजे, दुर्बल घटकांचं संरक्षण करायचं आहे. मग त्यामध्ये स्त्रिया, बालके, ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळेच येतात. त्यानंतर आहे प्रादेशिक पक्ष. आपण काय बघितलं होतं की त्या त्या प्रदेशापुरतच, म्हणजे पूर्ण देशामध्ये किंवा केंद्रामध्ये निवडणूक नाही लढवू शकत, तर त्या त्या प्रदेशामध्ये निवडणूक लढवू शकतात, त्यांना आपण म्हणतो की ते प्रादेशिक पक्ष आहेत. मग खरं तर प्रादेशिक पक्ष तयारच कसे झाले? आता आपण बघतो की मनसे आहे किंवा शिवसेना आहे, त्यांचा हा मेन मोटो होता की महाराष्ट्रामधले जे मराठी लोक आहेत तर त्यांना संधी मिळाल्या पाहिजेत किंवा आपली भाषा टिकली पाहिजे, आपला प्रदेश टिकला पाहिजे.
सो आपल्या प्रदेशाबद्दलचा अभिमान, आपल्या भाषेबद्दलचा अभिमान यातूनच प्रादेशिक पक्ष जे आहेत तर ते निर्माण होतात. त्यानंतर पुढे तुम्हाला बघायला मिळतात बरेचसे प्रादेशिक पक्ष. पहिला आहे ते म्हणजे शिवसेना. स्थापना आहे 1966 आणि मराठी माणसांच्या हक्काची जपणूक वगैरे या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जातोय. 1995 मध्ये बीजेपीशी युती करून हा पक्ष सत्तेवरती आला होता सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणि 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये भाजप सोबत तो सत्तेवरती आला. 2019 मध्ये निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यासोबत पण त्याने युती केली, आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर पुढे आहे शिरोमणी अकाली दल. पंजाबमधील हा महत्वाचा पक्ष आहे. 1920 साली स्थापना झालेली आहे. धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोपासायची असेल पंजाबमधली हे त्याचं मेन उद्देश आहे आणि पंजाबमध्ये अनेक वर्षांपासून सत्तेवर आहे. त्यानंतर आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स. 1932 सालची स्थापना आहे. काश्मीरी जनतेच्या हितसंबंधाचा पाठपुरावा करणे हे त्याचं काम आहे. आसाम गण परिषद 1985 ची स्थापना आहे. आसाम मधले लोक त्यांची संस्कृती यांचा पाठपुरावा करणं, यांना महत्व देणं हे त्याचं काम आहे. त्यानंतर आहे द्रविड मुन्नेत्र कळघम. अगेन सेम, हा पण प्रादेशिक पक्षच आहे. याचं पण काम तेच आहे की तिथले जे स्थानिक आहेत त्या लोकांना जास्त महत्व दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही डेटा बघायला मिळतोय जो की एक्झामसाठी अजिबात महत्वाचा नाहीये, सो स्किप करू शकता. 3 MCQs करा. चुकी बरोबर मध्ये पहिलं करायचं आहे. संकल्पना स्पष्ट करा मध्ये तुम्ही करू शकता, ते म्हणजे प्रादेशिकता म्हणजे काय आहे यातलं पहिलं. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा मध्ये. दोन्ही पण करावं लागेल, दोन्ही महत्वाचे आहेत. हवं तर पहिलं केलं तर ह्याच्यातून वेब डायग्राम पण तुम्हाला बनवायला येऊ शकतं की असं मध्ये दिलं जाईल राजकीय पक्षाची वैशिष्ट्य आणि 4-5 ॲरो आहेत, तर मग ते तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर आहे सामाजिक व राजकीय चळवळी. आताच आपण बघितलं की राजकीय पक्ष या पण कधी होऊ शकतं की आधी चळवळीच होत्या आणि मग त्यांचे राजकीय पक्ष बनले. तर चळवळीमध्ये काय होतं की समान विचार असणारी लोक एकत्र येतात, जेणेकरून त्यांना समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा आहे किंवा काहीतरी प्रश्नांचं निराकरण करायचं आहे, प्रश्नांचं निराकरण करायचं आहे. तर यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्याला आपण चळवळ म्हणतो. आणि ही चळवळ सामूहिक कृती आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग जो आहे तर तो अनिवार्य आहे. एकटी व्यक्ती चळवळ नाही करू शकत. मग चळवळीमध्ये ना एक नेता असतो ज्याचं महत्व खूप जास्त असतं. याचं कारण असं आहे की चळवळीला दिशा कशी द्यायची किंवा ती सफल होणार की नाही हे त्या खंबीर नेतृत्वाच्या हातामध्ये असतं. आता चळवळ म्हणजे काय आपण बघितलं, एक सामूहिक कृती आहे. एका पर्टिक्युलर प्रश्नाभोवती हे निर्माण होते की पाण्याचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा प्रश्न आहे, जे काही असेल ते. आणि चळवळी समोर जे आहे किंवा एखादा निश्चित हेतू जो आहे किंवा जो काही प्रश्न आहे, भ्रष्टाचार वगैरे असेल, हे सगळं कमी करणं, हा सगळ्या मुद्द्यांच्या भोवती चळवळी होत असतात. नेतृत्वाची गरज आहे का आहे ते आपण बघितलं. त्यानंतर चळवळींच्या संघटना असतात. संघटनांशिवाय चळवळींना त्या प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनमत असेल तरच कुठे सरकार त्या चळवळींची दखल घेतं. त्यानंतर बघा पुढे काही चळवळी ज्या की स्वातंत्र्योत्तर किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होऊन गेलेल्या आहेत. पहिली आहे ती म्हणजे आदिवासी चळवळ. खरं तर इंग्रजांनी काय केलं होतं की आदिवासी अर्थात जंगलांच्या सहवासामध्ये राहतात, त्यामुळे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन पण जंगलातून जे काय मिळेल तेच असतं. मग त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की फळं, फुलं, पानं, राख, जे पण डिंक बिंक आहे, तर या सगळ्या गोष्टी ज्या पण झाडांपासून मिळतात याच्यावर त्यांचा अधिकार असायचा. पण इंग्रजांनी काय केलं, त्यांचा हा अधिकार अमान्य केला आणि म्हणूनच त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी जे आदिवासी लोक आहेत तर ते पुढे आले किंवा त्यांनी याच्या विरुद्ध लढा दिला, चळवळी वगैरे तयार केल्या आणि ते म्हणजे आदिवासी चळवळ. त्यानंतर पुढे आहे भारतातील शेतकरी चळवळ. खरं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ना शेतकऱ्यांना पण शेतसरा दिलाच पाहिजे किंवा मग त्या ह्याच्यामध्ये जास्त काही पिकं नाही उगवली तरी पण जेवढा काही शेतसरा आहे तर तो भरलाच पाहिजे वगैरे, असे खूप जास्त कडक नियम होते. आणि त्यामुळे मग शेतकऱ्यांनी सुद्धा किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि त्यामुळे पण यातून असंतोष निर्माण झाला शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांनी चळवळी करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे कामगार चळवळ. आता जो कामगार वर्ग होता तर त्यांचं पण असं होतं की एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना सॅलरीमध्ये इन्क्रिमेंट वगैरे हवं असेल किंवा त्यांचे कामाचे तास निश्चित पाहिजेत किंवा हा अर्थात म्हणजे त्यांनी किती काम करावं, काय काम करावं हे सगळं ठरलेलं असलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कामगार चळवळीमध्ये येतात. त्यानंतर आहे ते म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून किंवा स्त्रियांच्या चळवळी. तर यामध्ये पण मग
हुंडा प्रतिबंध करणं किंवा बालविवाह थांबवणं वगैरे किंवा होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. आणि याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांची नावं दिलेली आहेत, ते म्हणजे धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, सावित्रीबाई फुले आहे, ज्योतिराव फुले आहे किंवा पंडित रमाबाई आहे, एक्सेट्रा. त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे ग्राहक चळवळ. आता पुढे आहे ते म्हणजे पर्यावरण चळवळ. आधी आपण पर्यावरण चळवळ बघूयात. आता पर्यावरणाशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते फक्त एका प्रदेशाचे नसतात, तर ते सगळ्या म्हणजे सगळ्याच जगाचे असतात. मग त्याच्यामध्ये पर्यावरणामध्ये झाडांना वाचवायचं आहे, पाणी वाचवायचं आहे किंवा जे काही असेल तर ते. आणि मग त्या संबंधित ज्या काही परिषदा वगैरे घेतल्या जातात तर त्याबद्दल आता आपण बघणार आहोत. खरं तर पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जागतिक पातळीवरती चळवळी केल्या जातात. मग त्याच्यामध्ये जैवविविधतेचे संरक्षण असेल किंवा जंगल आवरण असेल, नद्यांचे प्रदूषण रोखणं आहे वगैरे वगैरे. नेक्स्ट आहे ते म्हणजे ग्राहक चळवळी. ग्राहकांची जी काही फसवणूक होते म्हणजे त्यांना भेसळयुक्त पदार्थ दिले जातात किंवा वजन मापामध्ये जी काही हे होतं, फसवणूक होते, तर या सगळ्यांसाठी 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तर तो अस्तित्वात आला. आणि मग ग्राहकांना जर असं वाटतंय की आपली फसवणूक वगैरे होते तर ते त्याबद्दल न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या विरोधात जे आहे तर ते अपील करू शकतात. त्यासोबतच अजून एक आहे ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी खूप मोठी जलक्रांती राजस्थानमध्ये घडवून आणली होती आणि त्यांनी जोहड बांधले होते. म्हणजेच काय, नद्यांवरती मातीचे बंधारे तयार करणं जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जे आहे तर ते साठून राहील, नद्यांचं पुनरुज्जीवन करता येईल. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना स्टॉकहोम वॉटर प्राइज सुद्धा मिळालेला आहे, त्याचे पण ते मानकरी आहेत. तर इन दिस वे आपण या चॅप्टरमध्ये सगळ्या चळवळींबद्दल पाहिलं. 2 MCQ करायचे आहेत. संकल्पनामध्ये कामगार चळवळ करा. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा मध्ये तुम्हाला करायचं आहे स्त्रियांसाठी ज्या कुठल्या कुठल्या चळवळी ज्या आहेत तर त्या आहेत आणि पर्यावरण चळवळीचं कार्य. नेक्स्ट आहे चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा मध्ये लोकशाहीमध्ये चळवळींना फार जास्त महत्व आहे आणि चळवळीला खंबीर नेतृत्व पाहिजे. त्यानंतर शेवटचा पाठ आहे तो म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. आताच आपण पाहिलं की लोकशाही किती महत्वाची आहे किंवा त्यासाठी निवडणुका घेतल्या जातात, राजकीय पक्ष वगैरे आहे किंवा चळवळी आहेत, हे सगळं कोणामुळे शक्य आहे? लोकशाहीमुळे शक्य आहे. जर लोकशाही नसती किंवा संविधानाने लोकशाहीचा अधिकारच दिला नसता तर आपण चळवळी पण नसतोच करू शकलो. तर हे सगळं ज्या लोकशाहीमुळे शक्य आहे त्या लोकशाही समोरची काय काय आव्हाने आहेत? एक तर पहिली गोष्ट म्हणजे लोकशाही जी आहे याच्यामध्ये जनतेचा सरकारवरती विश्वास असला पाहिजे. तो सरकारने मिळवला पाहिजे काम वगैरे जे काही आहे तर ते करून जनतेला दिलेली आश्वासनं वगैरे पूर्ण करून. मग आता याच्या व्यतिरिक्त काय काय आव्हाने येऊ शकतात? तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जमातवाद आणि दहशतवाद. खरं तर लोकांमध्ये ना दहशतवाद निर्माण झाल्यामुळे काय होतं की त्यांचा सरकारवरचा विश्वास कमी होतो. समाजामधलं स्थैर्य नाहीसं होतं आणि लोकांच्या मनामध्ये भीती तयार होते. म्हणजेच काय की कुठून तरी हल्ला होईल किंवा सरकार आपलं रक्षण करेल की नाही याबद्दल पण खूप सारे प्रश्न निर्माण होतात. त्यानंतर आहे ते म्हणजे नक्षलवादी. नक्षलवादी खरं तर अजून पण भारतामधली खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारी समस्या आहे आणि लोकशाही समोरचं आव्हान आहे. याचं कारण असं आहे की समाजामध्ये काही टक्के लोक असे आहेत की ज्यांना असं वाटतं की सरकारने जे पण निर्णय घेतले जातील ते आपल्या हिताचे नसणारच आहेत. म्हणजे सरकार नेहमीच आपल्या विरोधात काहीतरी निर्णय घेणार आहे आणि यामधून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं किंवा याच्या बळी पडू नयेत शेतकरी यासाठी खरं तर किंवा आदिवासी यासाठी खरं तर सुरुवातीला नक्षलवाद सुरू झाला होता. पण आता मात्र त्यांनी खूप जास्त हिंसक रूप घेतलेलं आहे. इतकं की सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणं किंवा पोलीस वगैरे जरी आले सुरक्षा स्थापन करायला तरी पण त्यांना पण विरोध करणं, त्यांच्यावरती पण हल्ले करणं, या सगळ्या गोष्टी पण आता याच्यामध्ये आलेल्या आहेत. त्यानंतर आहे ते म्हणजे भ्रष्टाचार. ऑफकोर्स म्हणजे हा तर मुद्दा आहेच आहे. भ्रष्टाचारामुळे एकतर कार्यक्षमता कमी होते सरकारची, पारदर्शकता कमी होते, गोपनीयता कमी होते आणि खूप साऱ्या घोटाळ्यांमुळे जो जनतेचा विश्वास आहे तर तो पण कमी होतोय. याच्यामध्ये मग बनावट मतदान असेल, मतदारांना लाच देणं असेल, या सगळ्या गोष्टी येतात आणि त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडू शकतो आणि म्हणून हे कमी करणं खूप जास्त गरजेचं आहे. नंतर आहे ते म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. म्हणजेच काय की जे उमेदवार आहेत खरं तर ते एकतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसले पाहिजेत. बऱ्याचदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांना सत्तेमध्ये स्थान दिलं जातं. तर असं काही केलं जाऊ नये आणि त्यामुळेच काय होतंय की राजकारणाचं गुन्हेगारी स्वरूप होऊ शकतं, भ्रष्टाचार वाढला जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सामाजिक आव्हानांमध्ये बेरोजगारी आहे, व्यसनाधीनता आहे, दुष्काळ आहे, साधन संपत्तीचं असमान वितरीकरण, गरीब श्रीमंत यांच्यामधली दरी, या सगळ्या गोष्टी आहेत.
पण यातून सुद्धा जर लोकशाही आपल्याला यशस्वी करायची असेल तर काय करू शकतो? एक तर बहुमताला आपल्याकडे खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे सगळ्यात जास्त लोकांना जे वाटतं ते आपल्याकडे केलं जातं. खरं तर लोकशाहीमुळे ना काही निर्णय घेण्यामध्ये ना वेळ लागू शकतो. पण कोणालाही चुकीचं काही दिलं जाऊ नये किंवा चुकीची शिक्षा दिली जाऊ नये, यासाठी मात्र लोकशाही महत्त्वाची आहे. लोकशाहीमध्ये बघायचं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीला म्हणजे धर्म, पंथ, जात याच्यावरती भेदभाव न करता प्रत्येकाला सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. भारतीय न्यायालयाने राजकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक केल्या पाहिजेत, गुन्हेगारांना सजा केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात. भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी फक्त सरकार किंवा शासन यांनी प्रयत्न करून उपयोग नाही, तर स्थानिक पातळीवरती आपण पण प्रयत्न केला पाहिजे किंवा आपण सुद्धा या सगळ्या योजनांमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि उपक्रम जे की राबवले जातात त्यामध्ये आपण सहभाग दाखवला पाहिजे. इव्हन स्त्रियांसाठी ज्या काही 50% जागा राखीव आहेत, त्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. त्यासोबतच लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल, तर सर्वच पातळ्यांवरती नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. त्यांना काय हवं आहे किंवा ते सरकारकडून काय अपेक्षा आहे त्यांची, हे कळलं पाहिजे. तेव्हा कुठे सरकार ते त्यांना देऊ शकेल आणि त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या त्यांचा भंग नाही होणार किंवा त्या पूर्ण केल्या जातील. तर अशा पद्धतीने एकूणच लोकशाहीत पुढची आव्हानं ते कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, हे आपण या पाठामध्ये बघितलंय. पाठ खूपच ईझी आहे. 2 MCQs तर आहेत ते करायचे आहेत. त्यानंतर याच्यातला तिसरा क्वेश्चन करायचा आहे. याच्यामध्ये डावे उग्रवादीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि यातला पहिला करायचा आहे. सो इन धिस वे